कृष्णा नदी प्रदूषण व महापूर संदर्भात जनजागृतीसाठी कृष्णा काठावर कृष्णा संवाद यात्रेला सुरुवात झाली। वाळवा तालुक्यातल्या तांबवे येथील विश्रांतीच्या काठावरून संवाद यात्रेचा प्रारंभ झालाय। सामुदायिक शपथ घेऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली। कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून पुढील 4 दिवस कृष्णा नदीच्या काठावरील गावातून ही संवाद यात्रा जाणार असून यामध्ये कृष्णा नदीच्या प्रदूषण व अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीमुळे येणाऱ्या महापुराच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात येणार आहे। कोल्हापूरच्या राजापूर बंधारा या ठिकाणी या संवाद यात्रेचा समारोप होणार आहे। पाणी हे जीवन असून त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेल। दिवाण सांगली कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती शासनात आणि शासनाचा उपक्रम चला जाणूया नदीला या संयुक्त विद्यमानं आपण जी संवाद यात्रा सुरू केली होती कृष्णा नदीच्या संदर्भात, ती आज तांब्याचा डोह येथून सुरुवात झालेली आहे। सांगलीचे युवराज मान्य आदित्यराजे पटवर्धन यांच्या शुभ हस्ते आणि तांब्याचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि इथल्या मान्यवर सदस्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। इथून आज सुरुवात झाल्यानंतर 4 दिवस ही यात्रा चालणार आहे। नदीकाठानं राजापूरला 15 तारखेला कोल्हापूर जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम शेवटचा संपन्न होणार आहे। आणि आज नागरिकांचा इथला उत्साह बघता आणि त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता नजीकच्या काळात आपल्याला स्वच्छ नदी सांगलीला पिण्यायोग्य पाणी मिळेल याचं नक्की आश्वासन वाटत आहे। धन्यवाद।